व्यासपीठा वंदनीय पूज्य गुजन वर्ग ओ माझ्या उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव दुर्गा आनंद थावरे। आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन। सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। ती सकाळ प्रत्येक भारतीयांसाठी खूप वेगळी अशी होती। सुमारे 150हून अधिक वर्ष गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वतःने मोकळा श्वास दिला होता। केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकलेला नव्हता, तर तो तिरंगा प्रत्येक भारतीयांच्या हृदयात झळकलेला होता। आपणही भारत मातेसाठी काहीतरी केले पाहिजे आज गरज आहे भारत मातेला महान शक्ती बनवण्याची। आज गरज आहे भारत मातेला महान शक्ती बनवण्याची। जगातल्या कोणत्याही देशाने भारत मातेकडे साधे बोट करण्याचे सुद्धा धाडस करता कामा नये। इतकी प्रगती आपण आपल्या भारत देशात केली पाहिजे। लक्षात ठेवा, स्वतःच्या स्वार्थासाठी देशाचे वाटोळे होऊन देऊ नका। उलट प्रत्येकाने देशाच्या हे लक्षात ठेवा, देशाने आपल्यासाठी काय केलं यापेक्षा आपण देशासाठी काय करतोय हे जास्त महत्वाचे आहे। आज पाकिस्तान सारखा छोटासा देश आपल्या मुंबई, दिल्ली यासारख्या महत्वाच्या शहरात बॉम्ब बस्ट करतोय। आपण पाकिस्तानला खटकावून सांगितले पाहिजे की अरे पाकिस्तान, तू लहान भाऊ होतास म्हणून तुला माफ केले, पुन्हा जर अशी चूक केलीस तर सारा पाकिस्तान बेकायदेत करून टाकू। स्वातंत्र्य मिळविणे मोठे होते तितके स्वातंत्र्य जपणे फार मोठे होते। देश बदलण्यासाठी सुरुवात सरकारपासून नव्हे तर आपल्या स्वतःपासून झाली पाहिजे। तिरंगा फक्त कापड नाही, तर तिरंगा प्रत्येक शूरांच्या रक्ताचा सन्मान आहे। तिरंगा फक्त कापड नाही, तर तो तिरंगा प्रत्येक शूरांच्या रक्ताचा सन्मान आहे। या देशातला प्रत्येक नागरिक या महाराष्ट्राची खरी शान आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की चंद्रावर पहिलं पाऊल राकेश शर्माजींनी टाकले। राकेश शर्मा महागारी येताना त्यांना इंदिरा गांधीशी भेट झाली। इंदिरा गांधींनी त्यांना एक प्रश्न विचारला की राकेशजी, तुम्ही चंद्रावरून सगळे देश निर्णय पाहिले असतील, पण आपला भारत देश कसा दिसला? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। अरे एक उदाहरण घ्या, साधं कोरं पान असेल तर ते तोपर्यंत सुंदर दिसतं तो जोपर्यंत एखादं चित्र काढत नाही। एखादा चित्र काढत नाही। मग असंच आहे आपल्या भारत देशाच्या तिरंगा तर प्रत्येक शूरवीरांच्या रक्ताने रंगला आहे, प्रत्येक शूरवीरांच्या रक्ताने रंगला आहे, थेंबांनी रंगला आहे। मग असंच ना, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। अरे आपल्या भारताचा इतिहास होता की या हाताने नांगर धरायचे, पण वीरांवर अशी वेळ आली की या हाताने तलवार घेऊन होळ्या खेळल्या, गोळ्याची दिवाळी केली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले। वीरांचे एकच स्वप्न होते की त्यांनी आता भारतावर अशी पुन्हा वेळ येऊ नये, म्हणून ते स्वप्न आपण साकार करायचं। रक्तदाता एवढेच बोलेल की देह जरी माझा असला तरी श्वास मात्र भारताचा आहे। देह जरी माझा असला तरी श्वास मात्र भारताचा आहे। हृदय जरी माझे असेल तरी त्यात बसलेला तिरंगा आहे। हृदय जरी माझे असेल तरी त्यात बसलेला तिरंगा आहे। भारत जन्मभूमीची सेवा करणे हाच माझा अभिमान आहे। जन्मभूमीची सेवा करणे हाच माझा